महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, आज आपण आष्टा भागामध्ये आहोत आणि एक शेतकऱ्यांच्या दावणीला आपण आलोय. जातीवंत सुंदर गायी असतील, कालवडे असतील, सध्या आपण या शेतकऱ्यांकडे पाहतोय. मला काय, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि कुठे आहे गोठा ती माहिती द्या. शीतल धनपाल साळवाडे, राहणार आष्टा, जिल्हा सांगली, तालुका वाळवा. फोन नंबर 9096 75 85 14. मला काय, आता ह्या दोन्ही गायींची माहिती द्या, ह्या गायीची आणि मागच्या गायीची. ही कुठून घेतली, काय, कुठल्या आम्ही हासूर मधून घेतली. ही चनेगावच्या बैलाची पैदास आहे. बरं बरं. मग पहिले एक वेद झालं होतं, आता आमच्याकडे दुसऱ्यांदा गाभण आहे. आता कितवा महिना का? 8वा महिना लागलाय. आणि मागची गाय? मागची गाय आम्ही गाभण असताना आणली होती, ती आता विली, पण त्याचा खून जरा एक्सपायर झाला. ती कुठल्या वंशावळीतली? ती पण चनेगावच्या बैलाची वळूचीच आहे. दोन्ही चनेगावच्या बैलाच्या. काय वेगळे पण आहे त्या बैलाच्या कालवडींमध्ये? आता तुम्ही एवढं आता कसं आहे, जास्त चित्रा कोसा, चंचन पिला जास्त आहे आणि अक्युरेट म्हणजे त्यांचं उभं राहणं म्हणा, हे म्हणा, सगळं जिथल्या तिथं आहे. वस्तू पण टॉपची पडते त्यासनी. आणि आज चित्रा कोशाला आज मार्केट भरपूर आहे इतर म्हणजे कलरपेक्षा. आता आम्ही आतमध्ये दावणीला एक कालवड बघितली, खरसुंडी यात्रेतनं आली. यात्रेतनं जाऊन शोधून आणणं, ह्याच्यात काय चांगली गोष्ट आहे, काय वेगळे पण असते तिथे जाऊन आणणं? आता कसं आहे, प्रत्येक जण आपलं विकायची म्हणल्यावर ग्रुपला टाकतात. काही शेतकऱ्यांच्याकडे ग्रुप नसतो, काय नसतो, तो शेतकरी काय करतोय, बाजारात घेऊन येतोय. मग त्यातनं जर आपल्याला बरी वाटली, निवडक वाटली तर आपण घेऊ शकतो तिथनं. पण काय सर्रासच कालवड्या चांगल्या येतात असं पण काही नाही. आणि जरा दरदामानं जरा बाजारात भावानं जरा चांगल्या मिळतात. आता बाजारामध्ये समजा घरनं बसून फोटोवरून कालवड घेणं, फोनवरून, त्यात दर जास्त जाऊ शकतोय? होय, दर जाऊ शकतो. या भवरा पट्टा कळत नाही. प्रत्यक्ष मोबाईल मध्ये कशी बारक्याची मुठ्ठी होत्या, मुठ्ठीची बारकी करता येत्या. प्रत्यक्ष जाऊन पाहूनच घेतलेलं चांगली. आता मला आम्ही एक गोष्ट बघितली की बरेच शेतकरी गाईला किंवा काय अडचण झाली किंवा काय दुखापत झाली, काय तब्येत बिघडली तर डॉक्टरला. आम्ही बघितलं की तुमचा अभ्यास, तुम्ही स्वतः औषधं देण्याचं, पण तर ते कसा काय अभ्यास तुमचा? आम्ही काय करतो, टेम्परेचर आलं, ही का वैरण खाईना, तर आम्ही टेम्परेचर बघतो. मग ते टेम्परेचर जर असलं तर तिला आम्ही तापाचं इंजेक्शन देतो. पहिला मी कालवड घरी आणल्या पहिला तिला जंताची गोळी देतो. लई लहान असली तर जंताचं लिक्विड देतो. परत तिथनं 10 दिवस लिव्हर टॉनिक पाजतो. परत तिथनं आम्ही कॅल्शियम 10 दिवस देतो. म्हणजे ते पूर्ण वैरण खात्या, जे खाते ते अंगाला लागत्या. पाणी भरपूर पित्यात. खिलारमध्ये पाणी भरपूर प्यायचं प्रमाण कमी आहे. भरपूर का पाणी पित नाही तर हे आत सगळं घटक कमी पडतात. मग ही लिव्हर टॉनिकनं किंवा तुमच्या कॅल्शियमनं सगळं आतलं घटक भरून निघतात. ह्या खिलारला सगळं मिनरल दिलं पाहिजे, कॅल्शियम दिलं पाहिजे, 3 महिन्याला जंताचा डोस दिला पाहिजे. परत दुसरी गोष्ट, हायटेक इंजेक्शन दिलं पाहिजे. आता लंपीचा बरोबर वाढतोय. समजा लंपी जर आला तर जास्त करून त्या जनावराला अटॅक लय करत नाही, कारण का त्या लिव्हर स्ट्रॉंग असते. आणि हे जी लंपी जी होती ती लिव्हरलाच दणका देतो. आता मला एक विचारायचं आहे मालक, की आता कालवड तुम्ही बाजारामध्ये, आता एखादी कालवड असते ती सर्वसाधारण असते. आता तुम्ही आणल्यानंतर सांभाळणी येते, व्यायाम, खुराक असेल, तर आज पाहिलं असं वाटतं की ही कालवड आम्हाला देता का? तर कालवड घडवायला काय मेहनत घेता नक्की तुम्ही? मग हेच सांगायला लागलो का मी, आणली की जंताचा डोस, लिव्हर टॉनिक, कॅल्शियम आणि भरडा. म्हणजे डॉक्टर जे औषध पाणी करतो त्याचा अभ्यास शेतकऱ्याला पण असणं गरजेचं आहे. असणार पाहिजे. मी प्रत्येकाला, तुमच्या भागातले असून द्यात, पुणे लोक असून द्यात आणि कुठली पण असून दे, प्रत्येकाला मी सांगतो की तुम्ही बाबांनो ही वापरा, ही करा. आता काय गया गाभ राहत नाही, का राहत नाहीत, ह्याचं पण एक कारण आहे. कसं आहे, आता तुम्ही पहिल्या एकडा वळूकडे भरवायला नेला, तुम्ही नुसतं गाई माझला आल्या म्हणून वळूकडे भरवायला नेला. तुम्ही डॉक्टरला आणून हात घातला का, ह्याच्या उरी कशा आहेत, त्याची ओर कशी आहे, आज कितवा दिवस माझाचा आहे. डॉक्टर जर म्हणला ही भरवायला न्या तर भरवायला न्या वळूकडं. इथून लांब न्यायचं, टेम्पोचं भाडं घालायचं 5-6 हजार रुपये, वळूचं 2-2.5 हजार रुपये द्यायचं, 6-7-8 हजार रुपये आपलं जाणार, गाई आणि गाभ लागणार नाही. तुम्ही चेक करून डॉक्टरकडनं मग गाई भरवायला न्या. आणि जर समजा त्यात इन्फेक्शन काय वाटलं तर डॉक्टरकडून औषध घेऊन
इन्फेक्शन त्याचं कमी करा. आता आम्हाला समजा एखादी अशी चांगली जातीवंत गाय कालवड पाहिजे तर आम्ही काय केलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे? हे आता असं फिरून ग्रुपला तर बघितलं पाहिजे एक, किंवा असं यात्रेवरून तर बघितलं पाहिजे एक. आणि वळू कसा निवडायचा की बाबा ह्या गाईला हाच वळू का? आता वळू हजारांनी आहेत, सिलेक्ट कसा करायचा तो हाच का? आता वळू कसा सिलेक्ट केला पाहिजे, आता ही समजा सिद्धापूर लाईन आहे बरोबर, तर ह्याला तिकुंडी लाईन भरवली पाहिजे. सिद्धापूर चालत नाही, काही जण केसी पण भरतात, पण ती वंशावळ पण बघितली पाहिजे आणि आपल्याला जो कुठला निवडून चांगला वाटतोय तोच भरवला पाहिजे. वर्षाला एक जसं शेतीमध्ये आपण पिकं घेतो हे घेतो तसं वर्षाला गाय आपल्याला आर्थिक चांगला हातभार लावू शकते. पण मी म्हणतो ह्या पद्धतीने सगळं तुम्ही केलं पाहिजे, नाद म्हणून केला पाहिजे. नुसता दारात गाय आहे म्हणून काय उपयोग नाही. तुमची 3 लिटरची गाय द्यायची, मी 7-8 लिटर दूध काढून दावाय देशी गाईच. मी बारडी ठेवून खुर्ची बसून धार काढलेला माणूस आहे, माझ्या व्हिडिओ आहे, 10,000 लाईफ आहे मला. मालक तसं मग वैरण आणि हे काय असते तुम्हाला यांना दिवसभर? यासनी दिवसभर काय नाही, आमचा हत्ती घास, कडब्याची कडबा, उसाची वैरण. पण आमचा भरडा दोन्ही टायमाला, एक दिवस चुकणार नाही. 2 टायमाला सकाळ संध्याकाळ भरडा आमचा असतो. काय मालक एकदा आम्हाला तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव शीतल धनपाल साळवाडे, राहणार आष्टा. माझा फोन नंबर 9096758514. मालक आज खरं तर सागर दादा म्हणले एक असे शेतकरी मित्र आहेत त्यांच्याकडे जाऊया, त्यांचंही सांभाळणे बघू. इथं आल्यानंतर खरंच समाधान वाटते, चांगलं जातीवंत सुंदर गायी बघायला मिळाल्या. अशाच प्रकारे आम्ही परत या आष्टा भागात आलो तर आवर्जून जास्त वेळ काढून तुम्हाला भेट देऊ. खूप खूप धन्यवाद मालक. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची